नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याजवळ असणाऱ्या एखाद्या वस्तूने तुम्ही कोट्याधीश बनू शकता. हो, कोट्याधीश. नवल वाटतंय का? पण हे खरं आहे. काय आहे नक्की बातमी, जाणून घेऊयात. मित्रांनो, 100 वर्ष एका जुन्या रक्तचंदनाच्या झाडामुळे महाराष्ट्राचा एक शेतकरी रातोरात करोडपती बनलाय. कोण आहेत ते शेतकरी, कुठे राहतात आणि 1 कोटी रुपये त्यांना कोणी दिले? मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, यवतमाळच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केले. ही बाब कोणालाही पचनी पडणार नाही, पण हे सत्य आहे. पुसद तालुक्यातील खुर्शी येथील पंजाब केशव शिंदे असे या शेतकऱ्यांचे नाव. पंजाब केशव शिंदे हे रक्तचंदनाच्या एका झाडामुळे करोडपती झाले. मित्रांनो, पंजाब केशव शिंदे यांच्या 7 एकरमध्ये वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला देखील माहीत नव्हते. 2013-14 मध्ये वर्धा नांदेड रेल्वेचा एक सर्वे झाला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचे मूल्य या परिवाराला समजावून सांगितले. त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले, मात्र या झाडाचे मूल्य देण्याचे टाळाटाळ करत होते. त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खाजगीमधून मूल्यांकन काढले. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन तब्बल 4,97,00,000 रुपये निघाले. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. तेव्हा शिंदे परिवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये हे प्रकरण दाखल केले. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील 50 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायला सांगितले असून ते काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आलेली आहे. दरम्यान रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजून झालेलं नाही. मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास 5 कोटी रुपये होऊ शकते, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचे आदेश देखील नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत. मित्रांनो, काय आहे बरं रक्तचंदनाचं झाड? तर रक्तचंदन हे एक आयुर्वेदिक औषधी झाड आहे. याला लाल चंदन असे देखील म्हटलं जातं. शास्त्रीय भाषेमध्ये याचं नाव टेरोकार्पस सॅन्टलिनस असं आहे. या चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी आहे. औषधी उपयोगासोबतच अत्तर, सौंदर्य प्रसाधने आदीसाठी या चंदनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि याचा गाभा 15,000 रुपये किलोने विकला जातो. आणि म्हणून मित्रांनो, या रक्तचंदनाला लाल सोनं असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणून पुसद तालुक्यातील एका शेतकऱ्याचं नशीब या लाल सोन्यामुळे पलटलं आणि तो रातोरात कोट्याधीश झाला. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.